पिंपळनेरमध्ये खळबळ, 3 दिवसात दुसरी विद्यार्थ्यांची आत्महत्या, प्रकल्प अधिकाऱ्यांची तातडीची भेट। पिंपळनेर शहरात केवळ 3 दिवसाच्या आत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची दुसरी घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे। येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात रात्री 2 ते 2:30 सुमारास सुरेश गोकुळ मालुसरे SY विद्यार्थी याने आत्महत्या केली। सुरेशने वसतिगृहाच्या बाथरूममध्ये रुमालाच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविले। या गंभीर घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेनंतर पोलीस प्रशासन, मयताचे नातेवाईक आणि आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। नातेवाईकांनी वसतिगृहातील संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। जोहार, जिंदाबाद, जय आदिवासी। आज पहाटे सकाळी 2 वाजेच्या दरम्यान मध्ये धुळे प्रकल्प कार्यालय अंतर्गत पिंपळनेर शासकीय आदिवासी मुलांचं वसतिगृह या ठिकाणी शिकत असलेला SY चा विद्यार्थी सुरेश गोकुळ मालुसरे याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। आता ही घटना काय या धुळे प्रकल्पातली पहिली किंवा दुसरी नाही, तर आमच्या एकट्या साक्री तालुक्यामध्ये आश्रमशाळा असतील, वसतिगृह असतील, ही 7वी ते 8वी घटना आहे। आणि या ज्या घटनेचे जे क्रम चाललेले, तरी याच्यात प्रामुख्याने कार्यकर्ता म्हणून आम्हाला असं निदर्शन येत आहे की इथं कर्मचारी नसतात प्रामुख्याने। आता परवाच्या दिवशी जी घटना झाली आदिवासी शासकीय मुलींच्या वसतिगृह पिंपळनेर, इथं गळफास घेतली, तिथं सुद्धा वार्डन उपस्थित नव्हत्या। आज पहाटेला जी घटना झाली, इथं सुद्धा इथला वार्डन दळवेला राहतो, इथला जो लिपिक आहे तो धुळे ऑफिस मध्ये काम करतो, म्हणजे इथं जबाबदार परमानंट एकही कर्मचारी नव्हता। म्हणून हे जे आदिवासी विकास मंत्री उईके साहेबांनी जे कंपनीला टेंडर देऊन प्रायव्हेट कर्मचारी भरण्याचा जो उद्योग लावलेला आहे, आयुक्त मॅडमांनी ते GR काढलेले आहेत, याच्यामध्ये रीतसर आमच्या आदिवासी विकास विभागामध्ये खिलवाड चाललेले आहे, मुलांच्या बळी जात आहेत। त्याच्यामुळे इथं परमानंट जॉब असलेले कर्मचारी असावेत, जेणेकरून हे जे प्रकार आहेत मुलांशी संवाद साधणारा जबाबदार व्यक्ती असावा, डिस्टर्ब होणार नाही विद्यार्थी। त्याच्यामुळे हे प्रायव्हेट जे प्रकार चाललेले आहेत याच्यामुळे सर्व प्रकार आहेत, त्याच्यामुळे थांबावे आणि या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी असं विनंती आहे समाज बांधव। अपुऱ्या मनुष्यबळामुळे कारभारात त्रुटी असल्याचा आरोप होत आहे। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। जोहार, ग्रामपंचायत मोहाणे, गाव चिखली, इथला मी सरपंच बोलतो आहे। हा सुरेश गोकुळ मालुसरे शासकीय वसतिगृहात पिंपळनेर इथं शिक्षण घेत होता। काल रात्री गळफास घेतली त्याने आणि इथं एक असं निदर्शनास येतं की जो दवेलचा वार्डन आहे तो पण इथं पिंपळनेरला पण तोच आहे। याच्यात असं आम्हाला असं वाटतं की चूक प्रशासनाची आहे, कारण एक माणूस 2 जागेवरती नोकरी करू शकत नाही। मग असं घटना आहे आदिवासी वसतिगृहामध्ये। कालचं मॅटर तोच होता, तिथं पण ते मुलींची वसतिगृहामध्ये जे प्रकरण कालचं झालं तिथं पण वार्डन नव्हतं, इथं बी तेच प्रकरण आहे। मग याला जिम्मेदार कोण? तर प्रशासनच जिम्मेदार आहे याला, कारण त्यांनी जर माणसांची नियुक्ती करायचं नसतं तर हे बंद करून द्यायला पाहिजे ना। मग त्यांनी हे चालवायला नाही पाहिजे, कारण तिथं माणसंच अपूर्ण आहे, तर ते पोरं काय करणार आहेत? तर आज सगळा सरकारचा मनमानीचा खेळ चाललेला आहे आणि आदिवासी पोरांचं बळी जात आहे आणि त्यांच्याशी खिलवाड होत आहे। हे बंद व्हायला पाहिजे। त्याच्यामुळे शासनाने योग्य निर्णय घ्यायला पाहिजे की तिथं जे नियुक्ती करायचे त्यांनी काढायला पाहिजे, असं आमचं प्रशासनाला मागणी आहे।